शेतकऱ्यांचे भाकड मार्के जनावरे विकण्यासाठी जी होत असलेला त्रास आहे त्यानिमित्त लोहारा शहरातील शेतकऱ्यांनी आणि कुरेशी समाज यांनी हजारोच्या संख्येने भव्य मोर्चा काढला। मूक मोर्चेसाठी सर्वपक्षीय नेते पदाधिकारी उपस्थित होते। हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय काढण्यात आला होता। त्या गोवंश बंदी काय केलेला आहे त्याच्याबद्दल ते निर्णय घ्यायला पाहिजे, योग्य शेतकऱ्यासाठी हितकारक निर्णय घ्यायला पाहिजे। काय म्हणून घ्यावं निर्णय, हिताचे निर्णय ते घ्यावं, काय म्हणून घ्यावं असं काय नाही। कुरेशी समाजाने खरेदी विक्री बंद केल्यामुळे शेतकऱ्यांना होत असलेला त्रास याबद्दल शेतकऱ्यांनीही यावेळेस या मोर्चामध्ये सहभागी होत आपला निषेध व्यक्त केला। व्यापारी वर्ग व शेतकऱ्याच्या वतीनं हा जो व्यवहारावर जो बर्डन आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, शासनाने किंवा बंदी घालण्याचा प्रयत्न केला, याच्यामुळं शेतकऱ्याचा खरेदी विक्रीला क्रयला नुकसान होत आहे। एखादं जनावर घ्यायचं म्हणलं तर एक शेतकरी कुठल्या तर लांबच्या बाजारावरून जनावर आणू शकत नाही। एखादं विजापूरहून आम्हाला बैल आणायचे म्हणले तर 2 बैलाला 10,000 15,000 भाडं जातं। तर ज्यावेळेस व्यापारी जातो त्यावेळेस 10 जोड्या घेऊन येतो त्याने त्याच 10,000 भाड्यामध्ये याला फायदा आमचा शेतकऱ्याचा होता। 1000 रुपयामध्ये बैल घेऊन बसतात। हे व्यापारी म्हणजे शेतकऱ्याचा जुडलेला कणा आहे आणि त्याला चोरीचा माल किंवा कटायला चाललेला म्हणून अडवणूक करलेल्यामुळे ते शेतकऱ्याला बैल नाही। आता मला स्वतःला बैल नाही, बैल मिळायला तयार नाही। कुठल्याही मार्केटमध्ये गेलं तर कोणीच व्यापारी आम्ही खरेदी केले मिळतच नाही। म्हणजे अशा अडचणी दूर करण्यासाठी हा म्हणून मोकमोर्चे आम्ही त्याच्यामुळे चोरीत बैल वाहतूक करू देत नाही आम्हाला। व्यापारी एखादा आणत असला किंवा शेतकऱ्यानं जरी बाजारात जनावर घेऊन जायचं म्हणलं तर तू कुठलं काय कसं, हे जे गोरक्षे किंवा बजरंग दल असं म्हणून येतात लोक, ते ठाण्यात नेऊन जमा करतात, त्यांच्यावर केसेस करायला लावतात, पैसे उकळतात। किंवा काम न देणारा जनावर, थकलेला बैल किंवा आटलेली गाय किंवा म्हैस हे विकावंच लागतं शेतकऱ्याला आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या पलटीमध्ये थोडेफार पैसे घालून दुधाळ जनावर किंवा कामाचा बैल आणू शकतो। त्या जनावरांना विक्रीला इतका त्रास व्हायला आहे की हातीच्या बाहेर शेतातून जनावर काढून बैल गाडीत बैल किंवा म्हैस किंवा इतर जनावर कुठलीही असो बाजारला नेते वेळेस काही गावगुंड येतात आडवं। आम्ही गोरक्षक म्हणून ती जनावरं धरायची, त्यांच्याकडून पैशाची मागणी करायची, जर नाही दिलं की ड्रायव्हरला किंवा त्या शेतकऱ्याला मारहाण करायची।